कामगारांची देणी द्या अन्यथा साखर विक्री थांबवू. साखर कामगार संघाचा निवेदनातून इशारा. मागील 40% थकीत पगार आणि चालूचा 100% पगार देण्याची करण्यात आली आहे मागणी. मागील थकीत पगार, थकीत प्रॉव्हिडंट फंड, 40% शिल्लक पगार आणि चालूच संपूर्ण पगार द्यावा, अन्यथा कारखान्याची साखर विक्री थांबवू असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या साखर कामगार संघाच्या वतीनं निवेदनातून देण्यात आलाय. गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचं आवाहनही निवेदनातून करण्यात आलंय. निवेदनात म्हटलं आहे की गोडसाखर कर्मचाऱ्यांचा 11 एप्रिल 2021 पासून ऑगस्ट 2023 अखेर पगार थकीत आहे. ऑक्टोबर 2020 ते ऑक्टोबर 2023 अखेर प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरणा केलेली नाही. या थकीत रकमेच्या मागणीसाठी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं. मात्र संचालक मंडळाने चर्चा करून सप्टेंबर 2023 पासून साखर उत्पादन होऊन विक्री होईपर्यंत 60% पगारापोटी ॲडव्हान्स घेण्याची विनंती केली. ती कामगारांनी मान्य केली होती. सध्या गाळप पूर्ण होऊन साखर विक्री सुरू आहे. त्यामुळे शिल्लक 40% पगारासह मागील थकीत पगार आणि प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळावी, अन्यथा नाइलाजाने कारखान्याकडून सुरू असलेली साखर विक्री थांबवावी लागेल असा इशारा देण्यात आलाय. निवेदनावर संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, जनरल सेक्रेटरी अशोक मेंडुले आदींसह अन्य सदस्यांच्या सह्या आहेत.